आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो बरोबर तुम्ही जे थंबनेल बघितला आहे की स्वामी असा पण दणका देतात. तर ते रिलेटेड आहे ते म्हणजे की परवा जो मी व्हिडिओ पोस्ट केला होता त्याच्यामध्ये मी स्वामींचे जे वस्त्र आले होते तर वस्त्रांबद्दल तुम्हाला दाखवलं होतं आणि सांगितलं होतं. तर त्याच्या बाबतीतच म्हणजे ते वस्त्र मी ज्यांच्याकडून मागवते तर ती म्हणजे ममता जोशी ही राहते बडोद्याला आणि तिथून ती मला स्वामींचे वस्त्र पाठवते. पण स्वामींचे वस्त्र इतके सुंदर असतात की काय सांगू. तर ते बघून तुम्ही सुद्धा सगळे त्यांच्याकडून वस्त्र मागवतात आणि म्हणजे सांगण्याचा मुद्दा हा आहे की त्या व्हिडिओ खाली इतके कमेंट्स आले त्या बाबतीत की ताई ती बरोबर नाही आहे, तिचं काम व्यवस्थित नाही आहे, तू तिला का म्हणून रेफरन्स करते वगैरे. तर मध्ये मध्ये जेव्हा अशा कमेंट्स मला येत होत्या काही वेळेला तर तेव्हा मी त्या हायलाईट करून स्क्रीनशॉट्स काढून मी तिला पाठवायची आणि मग ती सॉल्व करून मग मला पुन्हा त्याच्यावर रिप्लाय करायची. तर असं बऱ्याचदा झालं होतं. पण आता म्हणजे हायटाईड म्हणतात ना तसं झालं की ती एक कमेंट आली आणि त्याच्या खाली अक्षरशः कमेंट्सची रांग लागली की ताई हो मलाही असंच केलं आहे, माझाही असाच प्रॉब्लेम आहे, माझेही पैसे बुडालेत, असं भरपूर कमेंट्स आल्या. मग त्याच्यामध्ये अशाही आल्या की तुम्ही अशा लोकांना कसं काय प्रमोट करता, म्हणजे तुम्ही स्वामी भक्त म्हणवता आणि मग तुम्ही अशा लोकांना कसं काय प्रमोट करता. तर म्हणजे ना ते कुठेतरी खटकलं की तुम्ही जे बघत असाल आज तुम्ही इतर जे यूट्यूबवरती लोक काम करतात आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही बघत असाल की जे प्रमोशन जो प्रकार आहे तो मी अगदी कमीत कमी केला, कारण त्याच्यामागे जो अनुभव मला इतक्या दिवसांचा आला. जर पैसेच कमवायचे असते तर आज खूप अपॉर्च्युनिटीज आहेत. प्रत्येक गोष्ट आम्ही तुमच्यासोबत शेअर करत नाही याचा अर्थ असा नसतो की म्हणजे आम्हाला आहे म्हणजे त्याच्यामागे असं वेगळं कारण असं नसतं. माझं जे कारण आहे ते मी नेहमी तुम्हाला सांगते की फक्त यूट्यूबवर येणं म्हणजे फक्त पैसा कमवणं हा माझा अजिबात हेतू नाही आहे. स्वामींनी आज जो मार्ग दिला आहे तर तो मी एक सेवा म्हणून तो विचार करते की त्यातून लोकांपर्यंत खरंच चांगलं काय जाता येईल, काय काय पोचवता येईल. तर ह्याचा विचार जास्त असतो. आणि तुम्हाला सांगू रोजचे एवढ्या कमेंट्स म्हणजे एवढे अपॉर्च्युनिटीज येतात, एवढ्या संधी असतात की घरी बसल्या खरंच लाखो रुपये कमवू शकतो, इतके अपॉर्च्युनिटीज असतात. पण तरीही मी कोणाचंही प्रमोशन करत नाही, नाही कंपनीचं म्हणा किंवा पर्सनलसुद्धा. कारण खूप सारे अनुभव आले. आपण ज्यांना प्रमोट करतो कधी कधी वस्तू बरोबर नसतात तरीही त्या आपल्याला तोंड डेकलं चांगल्या बोलायला लागतात. कधी कधी वस्तू चांगल्या असतात पण जी माणसं असतात ती बरोबर नसतात, त्यांचे ट्रान्झॅक्शन्स बरोबर नसतात. तर अशा खूप साऱ्या गोष्टी अनुभव आल्या आणि त्याच्यानंतर मग मला असं विचार आला की खरंच मी जर स्वामींचं करते, मी जर स्वामींचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते, जर माझ्यातच ते उतरले नाहीत तर मी ते लोकांपर्यंत कसे म्हणजे माझा हक्कच बनत नाही मग की मी लोकांपर्यंत ते पोहोचू. आणि असे विचार करता करता मग त्यानंतर आला की जी लोक खरोखर जेन्युअनली चांगलं काम करतील त्यांचंच मी प्रमोशन करेन किंवा त्यांचंच मी दाखवेन. तर म्हणून तुम्ही बघत असाल की आता सध्या तर फक्त बाप्पा मोरया स्टोअरवाले दादा आहेत त्यांचंच मी म्हणजे त्यांच्याच वस्तू तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. कारण ते खरंच तितके जेन्युअन आहेत. माणसं बघायला आणि माणसं ओळखायला आपण शिकलंच पाहिजे, तरच आपण जो विचार करतो ना तो फुलफिल होऊ शकतो. तर परत दुसरे जे आतापर्यंतच्या पूर्ण प्रवासामध्ये बाप्पा मोरया स्टोअरवाले दादा, दहिवडकर दादा, श्री दर्शनीवाले दादा, त्यानंतर ममताताई, या हे सगळे जे लोक आहेत ना ह्यांचंच मी का नेहमी प्रमोट करते, कारण ते खरंच तितके इमानदार आहेत, तितके जेन्युअन आहेत म्हणून. आता बघा, हाताची पाची बोटं जशी सारखी नसतात तसंच प्रत्येकाला येणारा अनुभव हा सारखा नसतो, प्रत्येकाच्या बाबतीत घडणारी कंडिशन ही सारखी नसते. तर म्हणून काही ना काही 19-20 त्याच्यामध्ये पण होत राहतं. पण तरी ममताताईच्या बाबतीत आत्ता जो हा प्रकार घडला ना हा माझ्यासाठी पण खूप धक्कादायक होता. त्यानंतर तुमच्या जशा कमेंट्स आल्या तसं लगेच मी तुम्हाला तिथे रिप्लायसुद्धा टाकला की ज्याचे ज्याचे काही प्रॉब्लेम्स आहेत तर तुम्ही मला पर्सनली मला इंस्टाग्रामवर तुम्ही स्क्रीनशॉट्स पाठवा, मेसेज पाठवा, पेमेंटचं तुमचं डिटेल्स पाठवा, त्यानंतर जीमेलवरती तुम्ही मला पाठवू शकता. तर तसं बऱ्याच ताईंनी मला पाठवलंसुद्धा आणि मी तो मेसेज तिच्यापर्यंत कन्वेसुद्धा केला.
अजून बऱ्याच गोष्टी आहेत. थांबा, मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळं सांगते की काय चाललेलं आहे. आता तुमचं हे जे बॅकग्राऊंडला चाललेलं असतं ते ह्या गोष्टी सगळ्याच मला माहिती नसतात. यातल्या काही गोष्टी ज्या आता तुमच्या थ्रू माझ्यापर्यंत येतात किंवा तिच्या थ्रू माझ्यापर्यंत येतात त्या मला कळतात. सगळंच मला माहिती नसतं. तर त्यामुळे जेव्हा माझ्यापर्यंत येतं तेव्हा नक्कीच आहे की मी त्याचा पूर्ण छडा लावल्याशिवाय गप्प बसत नाही. तर आता ज्या ताईंच्या सगळ्यात पहिली गोष्ट मला तुम्हाला सांगायची की ज्यांनी कमेंट केली होती सगळ्यात पहिली, साई शंकर म्हणून त्यांचं यूट्यूबचं नाव आहे, चॅनल आहे का काय मला माहीत नाही. त्यांची कमेंट होती की त्यांचे 4,480 रुपयाची त्यांनी ऑर्डर केली होती मार्च 2025ला आणि त्यांना अजूनपर्यंत काही वस्त्रही मिळाले नाही आहेत आणि पैसेही रिटर्न मिळाले नाही आहेत असं त्यांनी कमेंट केली होती. आणि त्या कमेंटच्या खाली सगळ्यांच्या कमेंट्स होत्या की हो मलाही असाच अनुभव आला, मलाही असाच अनुभव आला, मलाही फसवलं वगैरे असे बरेच त्यामध्ये कमेंट्स आल्या. मला सांगा की तुम्ही जर एवढं जेन्युइनली तिथे कमेंट केली होती तर जेव्हा मी तुम्हाला सांगितलं की मला इंस्टाग्राम किंवा जीमेलवर तुम्ही पाठवा, तुम्ही डिटेल्स का नाही पाठवले? दुसरी गोष्ट की ठीक आहे चला, तुम्हाला इंस्टाग्राम जीमेल वगैरे ऑपरेट करता येत नाही आहे, तुम्हाला यूट्यूबवर कमेंट करता येते, मग तुम्ही पुन्हा मला कमेंट का नाही केली की ताई माझं इंस्टाग्राम किंवा ह्या गोष्टी मला ऑपरेट करता येत नाही आहेत किंवा काय? म्हणजे ह्याचा विचार काय करायचा आपण? बघा, यूट्यूबवरती ज्या पण सगळ्या कमेंट्स येतात त्या सगळ्या जेन्युइनच असतात, खऱ्याच असतात असंही नसतं. बरीच लोक फेक कमेंटसुद्धा टाकतात. तर तुम्ही म्हणाल का असं कोणी करेल, फेक कशाला टाकेल? तर कसं आहे ना, आता हे कलियुग आहे. याच्यामध्ये काय चाललं आहे की लोकांना कोणाचं चांगलं होणारं किंवा कोण प्रगती करतंय आणि हे जे बिझनेस आहेत ना ह्याच्यामध्ये खूप सारी चढाओढ सुरू असते. ह्याच्यामध्ये पण छोट्यातला छोटा जरी बिझनेसमॅन असेल तरी त्याच्यामध्ये हे असतं, ईर्ष्या असते की नको तिने पुढे नाही गेलं पाहिजे, तिला लोकांनी असंच नावं ठेवले पाहिजे. म्हणजे कोणाचं नाव खराब होत असेल ना तर लोकांना तिथे चांगलं वाटतं. तर त्याच्यामुळे अशा प्रकारे सुद्धा लोक डिमोटिवेट करण्यासाठी किंवा कोणाचं नाव खराब करण्यासाठी सुद्धा अशा फेक कमेंटसुद्धा करू शकतात. तर ज्यांना ज्यांना अजूनही तुम्हाला वेळ आहे, अजूनही तुम्ही मला प्लीज असतील डिटेल्स तर पाठवा, मी नक्कीच तुमची मदत करेन. सेकंड होतं पद्मम उडी उप्पिडवारे असं नाव होतं त्यांचं. जून 2025ला ते म्हणत आहेत की मी म्हणजे हे केलं होतं, ऑर्डर केली होती, त्यांचाही मला काहीच रिप्लाय आला नाही. पवित्रा पाटील ह्यांचंसुद्धा मला रिप्लाय आला नाही. त्यानंतर माधुरी कुलकर्णी, मंजिरी यादव, वैशाली कदम. नावं का वाचून दाखवते कारण त्या ताई बघत असतील तर त्या ताईंनासुद्धा ह्याचे अपडेट्स मिळतील. वैशाली पाटील ताई, शुभांगी कुलकर्णी ताई, पूजा हायडे पार्क, अश्विनी चव्हाण, माधुरी टकले, अश्विनी चौधरी पिळाणे, एवढ्या सगळ्या ताईंचे कमेंट्स होते, अजूनसुद्धा असतील. आणि त्याच्यातले जे मला मिळाले, जे मी तिला ममता जोशीला विचारलं आणि तिने मला जे रिप्लाय केलेत त्याच्यामध्ये अश्विनी चव्हाण ताई आहेत. तर ताईंना काय, त्यांची केस काय झाली होती की त्यांनी साईज जी तिला दिली होती ती तिच्याकडून मिस्टेक झाली की त्यांना 7 इंचाची हवी होती वस्त्र, पण तिने पाठवले 12 इंचाचे आणि ते टोटली 8 वस्त्र होते. तर तिने पहिल्यांदा कुरिअर केले आणि ते चुकीचे झाले. तिने पुन्हा कुरिअर केले दुसरे 7 इंचाचे, तर तेही पुन्हा त्या म्हणाल्या की बसत नाही आहेत. तिने तिसऱ्या टाईम पुन्हा आता कुरिअर केलं लेटेस्ट आणि ते अजून त्यांना मिळालेलं नाही आहे. तर ताईंनी मला पर्सनली जीमेलवरती सुद्धा मेसेज केले आणि ताईंनी बरंच काही गोष्टी मला सांगितल्या. तर त्यांचंही म्हणणं मला पटलं. आता हे सगळं मी तुमच्या ज्या बाजू आहेत त्या मी मांडते. ममता जोशीची जी बाजू आहे तीही आहे, तिनेही बऱ्याच चुका केलेल्या आहेत आणि म्हणजे असं नाही आहे की ती बरोबरच आहे आणि तुम्ही चुकीचे आहेत, असं नाही आहे. फक्त मी स्टेप बाय स्टेप गोष्टी क्लिअर करते. तर ताईंचं असं म्हणणं होतं की ताई तिने मला जी तिसरं कुरिअर आहे ते तिने मला लवकर पाठवायला पाहिजे होतं किंवा ती चुकीचं का पाठवलं तिने मला. पहिल्यांदा जर मी तिला व्यवस्थित माप दिलं होतं तर तिने का चुकीचं पाठवलं. तर तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची आहे, बघा ह्या सगळ्या गोष्टी ती तुम्हाला पर्सनली सगळ्यांना असं एकत्र नाही सांगू शकत, तेवढा तिचा कॉन्फिडन्स लेवल नाही आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करते की
बघा जेव्हा तुम्ही पहिल्यांदा माप दिलं, होऊ शकतं. कधी कधी कामाचा व्याप इतका असतो, कधी काही गोष्टी असतात, माणूस आहे, चुका होतात. आणि पण माझ्याकडे मी तुम्हाला सांगते की माझ्या ज्या स्वामींच्या मूर्ती आहेत, दोन्ही पण मूर्तीला तिने जेव्हाही वस्त्र पाठवलेत कधीही चुकीचे ठरलेले नाही आहेत. पुन्हा याच्यामध्ये एक गोष्ट की तुमचं म्हणणं असतं की ताई, ती तुम्हाला नेहमी वेळेवर पाठवते, आम्हाला काहीच रिप्लाय देत नाही. तर मी तुम्हाला हा स्क्रीनशॉट दाखवते साईडचा, की आता जे लेटेस्ट जे वस्त्र मी तुम्हाला दाखवले, ते तिने मला 1 तारखेला कुरिअर केले होते. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 26 जानेवारीसाठी स्पेशल म्हणून तिने मला स्वामींचा मुकुट पाठवला होता. तर तो मला वेळेवर हवा होता. तर म्हणून मी तिला स्वतःहून फॉलोअप करत होती, की "अगं अजून आलं नाही आहे कुरिअर, अजून आलं नाही आहे, अजून आलं नाही आहे." तर तिलाही स्वतःला कळत नव्हतं, की एवढं का डिले होतं आहे ते. आणि शेवटी ते 1 तारखेचं कुरिअर मला 24 जानेवारीला मिळालं. म्हणजे बघा, 1 पासून 24 म्हणजे 24 दिवस लागले मला कुरिअर येण्यासाठी. तर तुम्हाला जर असं वाटत असेल ना, की मला सर्व्हिस चांगली मिळते आणि तुम्हाला चांगली मिळत नाही, तर असं अजिबात नाही आहे. हे तुम्ही डोक्यातून काढून टाका. त्याचं मेन कारण काय ते मी तुम्हाला पुढे सांगते. दुसरी गोष्ट की जे ताईंचं होतं, तर ताई असं कधी-कधी होऊ शकतं. पर्पजली कोणी करत नाही. जर तिला तसंच करायचं असतं, तर तिने तुम्हाला दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा पुन्हा ते वस्त्र बनवून पाठवले नसते. आणि आपल्याला कळत नाही. आता तुम्ही एकदा जेव्हा वस्त्र ऑर्डर केले, तेव्हा त्यांची प्राईस किती होती? तेच वस्त्र तुमच्याकडून पुन्हा पैसे न मागता तिने 2दा तुम्हाला करून दिले. विचार करा की त्या वस्त्रांची किंमत प्लस कुरिअर चार्जेस किती होतात. तर बाकी गोष्टी पण आहेत, कम्युनिकेशनच्या गोष्टी आहेत. तिने तुमच्याशी कम्युनिकेशन केलं नाही, ही तिची खूप मोठी चूक आहे. हे मी तिला म्हणजे दरडावून मी तिला सांगतेच, की पहिली गोष्ट तर आपलं एकमेकांसोबत कम्युनिकेशन चांगलं असलं पाहिजे. तुझा जोही प्रॉब्लेम आहे, तू त्यांना सांग. कारण सांगितल्याशिवाय कोणाला काही कळणार नाही. जे म्हणजे चांगले लोकं आहेत, जे पर्पजली काही चुकीच्या गोष्टी करत नाही आहेत आणि ज्यांना तू सर्व्हिस तुझी चुकीची मिळते, तर त्याच्यामुळे तुमच्यामध्ये गैरसमज निर्माण होतात. आणि एकाने मग एक सांगितलं ना, मग दुसऱ्याला पण तसंच वाटायला लागतं, की हो खरंच ही व्यक्तीच चुकीची आहे आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. तर मला तुम्हाला सांगण्याचा ह्याचा मागचा हेतू हाच आहे, की तिच्याकडून चुका होत आहेत, पण ती व्यक्ती म्हणून चुकीची नाही आहे. तिचा हेतू चुकीचा नाही आहे. जर हेतू चुकीचा असता ना, तर तिने तुम्हाला 2-2, 3-3 वेळा सेम कुरिअर केलंच नसतं. कुठेही तुम्ही जा, तुम्हाला असं कोणीच एंटरटेन करणार नाही. तर ती तिची चुकी पण आहे आणि तर तुझा चांगुलपणा पण आहे, जो तिला नडलाय आता पूर्ण. तर दुसरी गोष्ट पण तुम्हाला ताई मिळून जाईल कुरिअर. तुमचं कुरिअर ऑलरेडी गेलेलं आहे. तिने मला स्लिपसुद्धा पाठवली तुमची. पाहिजे असेल तर मी त्याचासुद्धा स्क्रीनशॉट इथे लावून देईन, की तुमचं कुरिअर रिसेंटली आता गेलेलं आहे, तर तुम्हाला मिळून जाईल. आणि पूजा करपे या ताईंचं सुद्धा कुरिअर 17/1 म्हणजे 17 तारखेला तुम्हाला कुरिअर केलेलं आहे, तुम्हाला सुद्धा मिळून जाईल. वैशाली पाटील ताईंचं कुरिअर त्यांना 2दा पाठवलं होतं तिने, पण 2दा नो सर्व्हिसमध्ये कुरिअर गेलं. आणि तिने आता म्हटलं की पुन्हा त्यांचं मी कुरिअर पाठवते. म्हणजे 2दा ऑलरेडी कुरिअर केलं होतं, तरी कुरिअर गेलं नाही, नो सर्व्हिसमध्ये गेलं, तर पुन्हा तिने कुरिअर केलं आहे, तर ते तुम्हाला मिळून जाईल ताई. माधुरी कुलकर्णी ताईंचं होतं की त्यांनासुद्धा 2दा कुरिअर पाठवलं आहे, 2दा कुरिअर नो सर्व्हिसमध्ये गेलं. प्लस त्यांचे काहीतरी 120 प्लस ₹180 काहीतरी बॅलन्स आहे. तर ती बोली, ताई मी त्यांचे ते पे करून टाकेन, माझ्या लक्षात नाही राहिलं ते. आणि एवढेच मला सध्या मिळाले. बाकीचे जे कोणी सांगितले होते काय काय, तर त्यांचेच मला काही काहींचे स्क्रीनशॉट्स वगैरे आले नाही आहेत, मेसेजेससुद्धा आलेले नाही आहेत. आणि बाकीचे आधीचे जे होते की जे म्हटले की पैसे रिटर्न केले नाही किंवा काय, तर ती म्हणाली, ताई बऱ्याच जणांचे पैसे रिटर्न केलेले आहेत आणि लोकांनी लिटरली इतका त्रास दिलेला आहे त्या बाबतीत, की मग तिने पैसे रिटर्न करून त्यांना ब्लॉक करून टाकलं. कारण पैसे दिले तरीसुद्धा लोक सुनवत होते. इतका विचित्र प्रकार चालू होता, म्हणून तिने ते ब्लॉक करून टाकले. तर आता त्या सगळ्यांचा रेकॉर्ड तिच्याकडे तर नाही आहे. पण तुमच्याकडे तसा काय रेकॉर्ड असेल तर तुम्ही मला पाठवा Instagramवरती, मी तिला पाठवते आणि तुमचे जे पण प्रॉब्लेम्स असतील ते क्लिअर होतील. आणि सगळ्यात पहिली गोष्ट तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना, जो तुम्हाला त्रास झाला आहे सगळ्यांना, की जेन्युइनली ज्यांनी ऑर्डर दिली आहे आणि तुम्हाला वेळेत मिळाल्या नाही आहेत किंवा काहीही पेमेंट रिलेटेड, ऑर्डर रिलेटेड जे पण काही तुम्हाला त्रास झालेले आहेत,
त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांची म्हणजे अगदी मनापासून माफी मागते. कारण प्रमोट म्हणजे मीच तुम्हाला सांगितलं होतं आणि माझ्यावरती विश्वास ठेवून तुम्ही ऑर्डर दिली होती. पण पुढे आता काय प्रॉब्लेम झालेले ना, ते तुम्हाला आता मी सांगते थोडक्यात, की ममता जोशी हिच्याकडून मी 2 वर्षाआधी म्हणजे 2 वर्षापासून मी तिच्याकडून स्वामींचे वस्त्र घेते, ऑर्डर करते. मी तिच्याशी माझं नेहमी बोलणं असतं आणि आतापर्यंत तर इतका अनुभव आलाय, की माणसं ओळखायला शिकलोय, की खरंच कोण कसं आहे. ज्यांचा अनुभव मला खराब आला ना, मी त्यांना तिथेच बंद करून टाकलं. मी त्यांचं पुढे प्रमोशन किंवा काहीही केलंच नाही. पण ज्या व्यक्ती मला वाटतात, की खरंच या खूप जेन्युइन व्यक्ती आहेत, लोकांसाठी चांगला विचार करतायत, तर त्या व्यक्तींचं मी त्यांनी न सांगता सुद्धा मी तुम्हाला त्या वस्तू दाखवते, प्रमोट करते. आणि स्वामींना वस्त्र घातल्यानंतर तुम्ही 100% मला विचारणारच, की ताई हे कुठून मागवले? तर म्हणून मग ते शेवटी मला तुम्हाला सांगावंच लागतं, म्हणून मी ते तुम्हाला दाखवलं. दुसरी गोष्ट, आता तिच्या काय चुका झाल्या त्या मी तुम्हाला सांगते, की तिने सुरुवातीला जेव्हा मला पाठवलं तेव्हा तिलाही माहिती नव्हतं आणि मलाही माहिती नव्हतं, की इतका रिस्पॉन्स तिला येईल. आणि अचानक एवढं सगळं तिला जो आला ऑर्डरचा लोड, तो तिला हँडल झाला नाही आणि ती एकटीच सगळं हँडल करते. आता तुम्हाला दाखवते एक फॉर एक्झाम्पल, की असे बघा, ह्या ज्या पगड्या आहेत, ह्या ज्या ती बनवते, हे अगदी म्हणजे बोलतात ना, की क्रिएटिव्ह काम आहे. ह्याला खूप डोकं घालावं लागतं. जेव्हा मी पण स्वतः भरपूर माझे असे काही ना काही कामं असतात, तर तेव्हा माझं बाकीच्या गोष्टींकडे लक्ष कमी असतं आणि ह्या गोष्टीकडेच लक्ष जास्त असतं, की मी किती छान बनवू, किती चांगलं बनवू. तर त्याच्यामुळे तिचंही तेच झालं, की जेव्हा काम करायला बसायची, तर ती पूर्णपणे त्याच्यातच झोकून द्यायची. त्याच्यामुळे एकट्या माणसाला हे जे आहे ना, म्हणजे हे बिझनेस करणं किंवा काय, हे एकट्या माणसाचं काम नाही आहे. ह्याच्यासाठी तुम्हाला टीमची गरज असते. तर वेळोवेळी मी तिला ह्या सगळ्या गोष्टी सांगत होती. पण तरीही म्हणतात ना, की अत्यंत भोळसट स्वभाव. ज्यांनी ममता जोशीसोबत बोलले असतील फोनवरती, तर तुम्हाला कळलं असेल. तर तिचं वागणं, तिचं बोलणं हे तुम्हाला कळलं असेल, की खरंच ती कशी आहे, ॲज अ पर्सन ती कशी आहे. कोणालाही फसवावं, कोणाकडून पैसे लुटावे आणि बिझनेस करावा, अशी ती व्यक्ती अजिबात नाही आहे. आता त्या ताई मला म्हटल्या, की "ताई तू तिलाच फेवर करते." मी तिला फेवर करत नाही आहे. मी तिच्यातल्या चांगल्या वृत्तीला फेवर करते आणि ज्या चुका झाल्यात ना, त्या तिच्या काही गोष्टींमुळे चुका झाल्यात, की काही व्यक्तींमध्ये बघा, सगळ्यांमध्ये सगळेच गुण नसतात. आता तिच्यामध्ये हा एक खूप छान गुण आहे. हे स्वामींनीच तिला वरदान दिल्यासारखं आहे, की ती इतके सुंदर, सुंदर वस्त्र आणि पगड्या किंवा स्वामींसाठी खूप सुंदर, सुंदर बनवते. पण जिथे ती कमी पडली तो म्हणजे स्मार्टनेस, की बिझनेस करताना आता हे भले काम असलं स्वामींचं, पण तरी एक प्रकारे तो बिझनेसच आहे. तर ते करताना कसं हँडल केलं पाहिजे, किती ऑर्डर्स घेतल्या पाहिजेत, किती त्या वेळेवर आपल्या गेल्या पाहिजेत. दुसरी गोष्ट जी महत्त्वाची, ज्याच्यात तिने खूप मार खाल्ला, तो म्हणजे कुरिअर. कुरिअर तिचं इतकी थर्ड क्लास सर्व्हिस आहे त्या कुरिअरची. आता मी नाव नाही घेत इथे, पण अगदी थर्ड क्लास सर्व्हिस. मी स्वतः 2-3 वेळा मी स्वतः जाऊन त्यांच्या ऑफिसमधून आणलेलं आहे. इतकं थर्ड क्लास कुरिअर. आणि त्या कुरिअरमुळे काय झालं, की तिला एकच कुरिअर, एका व्यक्तीचं कुरिअर जवळपास 3-3, 4-4 वेळा ती तेच कुरिअर करत होती. विचार करा, की जे कुरिअर एकदा जातं 80 ते 100 रुपयामध्ये, ते ती स्वतःचे पैसे घालून पुन्हा 2-2, 3-3 वेळा एकाच व्यक्तीला कुरिअर करते. म्हणजे तिथे पैशाचं नुकसान तर होतंयच, वेळ वाया जातोय आणि कधी-कधी 2-3 वेळा, 1-2 वेळा असे वस्त्रांच्या बाबतीत पण तिने 2-3 वेळा कुरिअर केलेले आहेत. काही लोकांना तिने मला जे सांगितलं, की ताई सुरुवातीला मी पैसे घेत नव्हती आणि वस्तू बनवल्यानंतर कुरिअर करायच्या वेळेला मी पैसे मागवायची. तर असेही लोकं मिळाले, की ज्यांनी पैसेच दिलेले नाही आहेत. तिने फुक्कट काही लोकांना, बऱ्याच लोकांना असेच वस्त्र केलेले आहेत. तर अशाही गोष्टी आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात. तर तिला मी तेव्हा आत्ताच मी तिला ओरडलेली आहे, की कुरिअरची सर्व्हिस पहिले चेंज कर. कारण त्याच्यात तिचं दुसरं रिझन होतं, की ताई कुरिअर जे दुसरं आहे, स्टँडर्ड जे कुरिअर आहेत, त्यांचे चार्जेस जास्त आहेत. लोकांना ते कुरिअर चार्जेस पण एक्स्ट्रा द्यायचे नाही आहेत. मग कसं करणार मॅनेज? मग त्याच्यामध्ये बिझनेसच्या ट्रिक्स असतात बऱ्याच, त्या आपल्याला वापराव्या लागतात. तर ते मी तिला काही सजेस्ट केलं. तर त्या अशा काही गोष्टी होत्या. तर ह्या सगळ्या गोष्टी मिळून येतात ना,
तेव्हाच हे सगळे असे प्रॉब्लेम क्रिएट होतात. दुसरी गोष्ट म्हणजे की तिच्या हेल्थ इश्यूजमुळे सुद्धा खूप प्रॉब्लेम झाले. जे तिच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील तर त्यांना माहिती असेल की तिचं 2दा पोटाचं ऑपरेशन झालं. त्यानंतर तिच्या सासऱ्यांचं हार्टचं प्रॉब्लेम झाला होता. त्यांना पॅरालिसिस झालं होतं. ते पण तिच्याचकडे होते. त्यांची जबाबदारी तिच्यावरती होती. आणि गृहिणी म्हणून तुम्हाला स्वतःला पण माहिती असेल की हे सगळं असं किचकट काम, त्यामध्ये प्रेशर, त्यामध्ये घरचं प्रेशर, त्यामध्ये स्वतःची खराब हेल्थ, एवढ्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यानंतर आहे ना, माणसाचं डोकं काम करणं कधी कधी कठीण होऊन जातं. आपण फक्त आपलाच विचार करतोय की मी ऑर्डर दिली आहे, माझी ऑर्डर ही देत नाही आहे, माझी ऑर्डर ही देत नाही आहे. पण तिच्या बाबतीत काय घडतंय ना, हे आपल्याला कळत नाही कधी कधी. तर म्हणून ती मला मध्ये मध्ये जेव्हा फोन करायची तेव्हा मला सांगत होती, पण ती मेंटली कुठेतरी डिस्टर्ब झाली होती खूपच. आणि मग अशा वेळी काय होतं की माणसाला वाटतं नको, मला काहीच नको. ती मला मध्यंतरी म्हटली सुद्धा की ताई, मी सगळं बंद करते, कारण मला इच्छाच नाही वाटत आता हे करायची. मी इतक्या चांगल्या मनाने करते आणि हे सगळं काहीतरी वेगळंच मला ऐकायला मिळतंय, त्यामुळे मी बंदच करते. पण नाही, तिला मी तेव्हा म्हटलं की नाही, बंद नाही करायचं. हे स्वामींची सेवा आहे, स्वामींचं कार्य आहे, म्हणूनच त्यांनी तुला निवडलंय. तर पुढे यातून काही ना काही मार्ग निघतील. पण मी जसं म्हटलं की एका व्यक्तीला सगळंच येत नाही. कधी कधी हँडल करायला प्रॉब्लेम होतो आणि तिला तोच प्रॉब्लेम झाला. फर्स्ट थिंग, कुरिअरचा प्रॉब्लेम, कुरिअर प्रॉपर नव्हतं. दुसरं म्हणजे हेल्थ इश्यूज, घरात करणारं कोणी नाही आहे, सगळं घरातलं करायचं, त्यानंतर हे सगळं मॅनेज करायचं, ते तिला खूप डिफिकल्ट झालं. मॅनेजमेंटचा तिचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला. आणि त्याच्यामुळे काय झालं की मग ती असं म्हणायला लागली की ताई, काय काय लोक तर असे आहेत ना की मी सांगते की माझ्याकडे आता फुल झालेलं आहे, माझ्याकडे वेळ नाही आहे, तुम्हाला आत्ता नाही बनवून देऊ शकत, मी नंतर देते. लिटरली लोक ऐकतच नाहीत की नाही ताई, तुम्ही चालेल, तुम्ही कधीही द्या, तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं द्या, पण तुम्ही माझी ऑर्डर घ्या, असं सुद्धा लोक सांगतात. मग ती इतकी हळवी आहे ना की ती लगेचच हो ठीक आहे चालेल, मला जसं जमेल तसं पाठवते, असं करून ऑर्डर झालेल्या आहेत त्या. आणि मग ते पेंडिंग होऊन मग असे सगळे प्रॉब्लेम क्रिएट झाले. पण तिला लिटरली मी खूप ओरडलेली आहे की ह्या सगळ्या गोष्टी बंद कर. नसेल जमत फक्त 10च ऑर्डर घे, पण आणि 10च ऑर्डर वेळेवर पाठव, पण हे असे सगळे मेस होता कामा नये. तिसरी गोष्ट ती म्हणजे की कम्युनिकेशन. तिचं असं झालं की एकदम डोंगर अंगावर पडला आणि त्याच्यामुळे सगळं मॅनेज करणं कठीण झालं. सुरुवातीला ती लिटरली बायकांसोबत 1-1 तास तिच्यासोबत बायका गप्पा मारायच्या. पण नंतर असं झालं की तिला अजिबात वेळच मिळत नव्हता. त्याच्यामुळे मग रिप्लाय देणं बंद झालं. आणि मग कुरिअरचा असा प्रॉब्लेम आहे, हे सारखं पण किती सांगणार, कोण ऐकून घेणार. मग त्याच्यामुळे रिप्लाय देणं बंद झालं. अशा सगळ्या बऱ्याचशा गोष्टी असतातच. तुम्ही मला म्हणाल की ताई, तुम्ही खूप तिची बाजू घेताय, तर मी शपथ, म्हणजे स्वामींची शपथ सांगते की मी खरंच तिची बाजू घेत नाही आहे. तिच्या ज्या चुका आहेत त्या पण मी तुम्हाला सांगते. पण ॲज एक पर्सन म्हणून की जो आज चांगला व्यक्ती आहे, तो कुठेतरी लुप्त व्हायला नको ह्या सगळ्या गोष्टींमुळे. म्हणजे अगदी त्याच्यावर पूर्ण भडीमार होतोय, पण त्यातला जो माणूस आहे ना, तो खूप चांगला आहे. ॲज अ पर्सन ती खूप चांगली आहे, म्हणूनच ती आज एवढं सगळं करते, म्हणूनच ती तुम्हाला 3-3, 4-4 वेळा कुरिअर पाठवते. तिचा स्वतःचा फायदासुद्धा होत नाही आहे. रात्र बसून ती मुलगी ऑर्डर कंप्लीट करते, तुम्हाला पाठवते. आणि तुम्हाला माहिती आहे, आज हे जे कलियुग आलं किंवा हे जे सोशल मीडिया आलं, ह्याच्यावरती लोक स्वतःच्या पोळ्या भाजून घेतात. म्हणजे जिथे एक कमेंट दिसली ना चुकीची, तिथे 10 लोक त्याला लाईक करतील, म्हणजे 100 लोक त्याला लाईक करतील, त्याच्यावरती कमेंट करतील. पण मला हे म्हणायचं आहे की ज्यांना चांगला अनुभव आलेला आहे तिच्या बाबतीत, का नाही तुम्ही सपोर्ट करत अशा वेळेला? का नाही तुम्ही बोलत तिथे? की आपल्या एका सपोर्टमुळे समोरच्या व्यक्तीचं किती म्हणजे हे होऊ शकतं, किती आधार मिळू शकतो. जेव्हा असं काही होतं ना, तेव्हा व्यक्ती अगदी डिस्टर्ब होऊन जातो. माझ्या बाबतीत सुद्धा मी हा अनुभव घेतलेला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की आता सोशल मीडियावरती, यूट्यूबवरती सुद्धा चांगल्या लोकांची, म्हणजे चांगले जे आहेत ना, चांगले यूट्यूबर्स आहेत, ते सुद्धा हळूहळू असेच कमी होणार आहेत. कारण जे चुकीच्या प्रवृत्तीचे, जे नेगेटिव्ह वाईब्सचे लोक आहेत, ते कमेंट करतात, त्याच्यावरती इतर लोक लाईक करतात आणि सपोर्ट करणारे लोक खूप कमी असतात. तुमच्यासाठी आम्ही इतक्या सगळ्या गोष्टी करतो, तुमच्यासाठी आम्ही सगळं आमचं काही वेळेला पर्सनलसुद्धा शेअर करतो,
तर आम्हाला सुद्धा ही अपेक्षा असते की जेव्हा म्हणतो ना की आपला माणूस जेव्हा संकटात असतो तेव्हा आपल्या माणसांनीच त्याला आधार दिला पाहिजे, तरच तो माणूस तिथे तरू शकतो आणि खंबीरपणे उभं राहू शकतो. जर तिथे खच्चीकरणच होत गेलं ना, तर मग कुठेतरी तो माणूस एक पॉइंटला म्हणजे निराशा होऊन जाते आणि मग तो विचार करतो, नको, बस झालं आता, हे नको आता. म्हणजे आपण जे चांगलं काही करायचा प्रयत्न करतोय, लोकांना चांगलं नकोय, अशा सगळ्या भावना निर्माण होतात आणि मग तो माणूस शेवटी सोडून देतो, ते कमी कमी करतो आणि मग शेवटी सोडून देतो की नको, त्यापेक्षा मी माझं जे मला मेंटल पीस जास्त महत्त्वाचं आहे या सगळ्या गोष्टींपेक्षा. तर तुम्ही जो ऑब्झर्व करत असाल तर अशा बऱ्याच गोष्टी घडतात, म्हणजे आपल्या आजूबाजूला सुद्धा घडतात. तर म्हणून चांगल्याला चांगलं म्हणण्याचं नेहमी धाडस ठेवा स्वतःमध्ये. वाईटाला वाईट आणि चांगल्याला चांगलं म्हणायला शिका. कोणी दुसऱ्याला पॉइंट आउट करते म्हणजे आपण पण केलं पाहिजे. अगदी बोलतात ना, थोडंसं मानसिक समाधान मिळत असेल तिथे कुठेतरी, पण त्याच्यामध्ये आपण आपले कर्म किती खराब करतो हे लोकांना खरंच म्हणजे कळतच नाही. की आपण एखाद्याला वाईट बोलतोय, पण आपण आपलं पण कर्म खराब करतोय आणि दुसऱ्याला पण वाईट बोलतोय. तर हे नाही व्हायला पाहिजे. जिथे काही चांगलं आहेत, आता त्या ममताच्या ह्याच्यावरती कमेंटवरती इतक्या लोकांनी सगळ्या चुकीच्या कमेंट केल्या. त्यामध्ये 2-3 ताई आहेत की त्यांनी खूप चांगले रिव्ह्यू दिले तिच्या बाबतीतले, की ताई थँक्यू तुम्हाला सगळ्यांना, की खरंच म्हणजे हे असलं पाहिजे की भले चुकीचे लोक आहेत ना, त्यामध्ये पण माझा पॉईंट मला मांडता आला पाहिजे, मला बोलता आलं पाहिजे की नाही, ती व्यक्ती तशी नाही आहे. चुका होतील, तिच्याकडून पण चुका झाल्या असेल, पण पर्सनली ती व्यक्ती तशी नाही आहे. हे जेव्हा तुम्ही कराल ना, तेव्हाच ह्या ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत ना, ह्या कमी होतील. नाहीतर हे असंच चालू राहील आणि ह्यामुळे आपणच चांगल्या गोष्टींना मुकू नेहमी. तर माझी पर्सनल प्रत्येकाला ही रिक्वेस्ट असेल की प्लीज असं करू नका. जिथे चुकतंय ना तिथे बोला, पण जिथे अगदीच म्हणजे चांगलं पण मिळतंय आपल्याला, तर ते चांगलं कुठेतरी लुप्त व्हायला लागेल. आता जे तिचं जर एकदा मन तसं झालं ना की ताई हे असंच आहे, मला हे नकोच आहे, तर ती ते सगळं बंद करेल आणि त्याच्यामुळे काय होईल, तुम्हाला सुद्धा स्वामींसाठी जे काही छान छान वस्त्र हवे असतील ते तुम्हाला मिळणार नाहीत. तर म्हणून, किंवा जर तुम्हाला असंच वाटत असेल की खरंच मी तिला फेवर करते किंवा म्हणून मी तिचंच फक्त गुणगान गाते, तर ह्याच्यापुढे मी पण तिला म्हणजे ती तर मला पाठवणारच वस्त्र. ती म्हणाली मला की ताई, लोकांना नको हवे असेल तर मी नाही पाठवणार, पण तुला मी वस्त्र नेहमी पाठवत जाईल. तर मी रेफरन्स देणार नाही की मला हे कुठून आलेत, कुठून मिळालेत, हा रेफरन्स मी देणार नाही. इतकी माझी तयारी आहे. काय मला त्यातून काही कमवायचं नाही आहे किंवा काय नाही आहे. आज तिच्यामुळे माझे स्वामी इतके सुंदर दिसत आहेत, छान दिसत आहेत, तुमचे सुद्धा स्वामी सुंदर दिसत आहेत. तर कुठलीही गोष्ट करण्याच्या आधी आपल्याला खरंच त्या व्यक्तीकडून आपल्याला काय चांगल्या गोष्टी मिळाल्यात हे पण बघायला शिकलं पाहिजे. नाही की फक्त समोरच्याला कसं डिमोटिवेट करता येईल, कसं त्याला घालून पाडून बोलता येईल, हे नका करू. चांगलं करा की ज्यामुळे आपल्या पदरी पण चांगलं काहीतरी पडेल. आणि बस, खूप काही बोलली मी, खूप काही सांगितलं जे मला मनात बोलायचं होतं, जे तिला बोलायचं होतं. तिला पण मी तुम्हाला असं वाटत असेल, पण लिटरली मी तिला काल इतकं बोललेली आहे की ममता, तुला जर खरंच हे बिझनेस करायचा असेल तर तुला ह्या सगळ्या गोष्टी शिकायला लागतील. एवढं साधं राहून चालत नाही. आत्ताचा जो जमाना आहे तो एवढा साधा राहण्याचा नाही आहे. आपण स्वामी सेवा म्हणून करतोच आहे, पण जिथे वेळ येते ना तिथे बोलायला शिकलं पाहिजे. तिचं म्हणणं असं होतं की ताई, मला असं वाटत होतं की सगळ्यांच्या स्वामींना वस्त्र मिळावे, सगळ्यांच्या स्वामींचे वस्त्र म्हणजे प्रत्येकाला मिळावे, म्हणून मी खूप जणांना नाही बोलली नाही, म्हणून मी सगळ्यांची करत गेली, देत गेली, पण त्यात तीच अडकली पुढे. तर असे काही भरपूर प्रकार झाले आणि तिला मी आता बऱ्याच गोष्टी रेक्टिफाय करायला सांगितल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे कुरिअर तिला चेंज करायला सांगितलं आहे. दुसरी गोष्ट की कमी ऑर्डर घे, पण प्रत्येकाला रिस्पॉन्स दे. आणि जर तरीही ह्याच्या पुढे जर तिच्याकडून सुद्धा, ममता हे तुझ्यासाठी सुद्धा आहे, जर ह्याच्या पुढे तुझ्याकडून सुद्धा जर ह्या चुकीच्या गोष्टी मला आढळल्या, म्हणजे ह्या गोष्टीमध्ये काही प्रॉब्लेम वाटले, तर इन फ्युचर मीही काहीही तुझं रेकमेंड करणार नाही. कारण मला स्वतःला हे चालणार नाही. जर मी माझ्या एवढ्या गोष्टींना आज कंट्रोल केलं आहे, मी माझ्या एवढ्या गोष्टी सांभाळून करते, विचार करून करते, तर मला तुमच्याकडून सुद्धा हीच अपेक्षा आहे की तुम्ही सुद्धा तसंच वागावं. आज आपण स्वामी भक्त म्हणतो, तर माझ्यामुळे माझ्या स्वामींना कुठेच बट्टा लागता कामा नये, ही काळजी मी घेतली पाहिजे.
बस एवढीच. आणि तुम्हाला सगळ्यांना सुद्धा माझी एवढीच विनंती आहे की प्लीज अशा वेळी ना सपोर्ट करायला शिका. फक्त म्हणजे डिमोटिवेट करू नका. आणि ज्यांचे ज्यांचे पैसे काही बुडाले असतील किंवा काही असेल, तुम्ही मला स्पेशली इंस्टाग्रामवरती, जीमेलवरती तुम्ही मला मेसेज करा, तुम्ही मला पाठवा. त्या गोष्टीमध्ये पर्सनली मी तुम्हाला मदत करेन. कोणाचेही पैसे बुडवले जाणार नाहीत किंवा कोणालाही फसवलं जाणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ. ममताकडून पण मी तुम्हाला हे सगळ्यांना सांगते. तर प्लीज पुन्हा एकदा विनंती की हे जे सगळं मी बोलली आहे त्याचा कुठेतरी विचार करा आणि तुमचं काय मत आहे ह्या बाबतीत हे मला नक्की सांगा. तर मी जे तिला रेफर करते हे खरंच चुकते आहे का हे पण तुम्ही मला नक्की सांगा. तर व्हिडिओला आवडलं असेल, म्हणजे माझं बोलणं तुम्हाला पटलं असेल, तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशा दुसऱ्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.